तर मित्रांनो दिवाबत्ती झाली आहे. दिवाबत्ती करून झाली. भाजी करायला घेतली आहे बघा. मटण हे पण तळले गेलेलं आहे व्यवस्थित. त्याला हळद टाकले, मीठ टाकले. आता फक्त मसाला टाकायचा आणि फोडणी द्यायची. मग आता नंतर तुम्हाला डायरेक्ट मी भाजी झाल्यावर दाखवेल. सोयाबीन घालते. सोयाबीनची कसं घट्ट जरा पाणी काढून घ्यायचं. मग टेस्ट चांगली येते. दोघांची भाजी आमच्या गरम पाण्यात टाकले होते मी सोयाबीन भिजत. त्याच्यात मीठ टाकून पाणी काढून घेतलं. वाटण टॅमॅटो कांदा लसूण एकखटीच वाटून घेतलं सगळं. वेळ नव्हता म्हणून. काही झालं कशी करा, टेस्ट मस्तच येते भाजीला. मी तुम्हाला दाखवून देईन. भाजी झाली ती मस्तपैकी. आमच्या दोघांचीच भाजी होती. ती काय फारशी भाजी नाही आहे, थोडीशीच भाजी आज. मस्त दिसते ना भाजी. आता मी हिला आहे ना पाणी नाही घालणार आहे. असं वाफेवरच मस्त शिजवून घेणार आहे. दोघांचीच भाजी आहे. दोघं म्हणते पण तर 3 जण जेवून निघतील. उलट ती भाजी झालेली आहे. थोडंसं जरासं पाणी घालते वाफायला टेस्ट यायला. वाटण धुतलं ना मिक्सरचं भांडं, त्याच्यातलंच पाणी मी त्याच्यात घातलं. एवढीशी भाजी आम्हाला पुरेशी आहे. ज्यांना आहे नॉनव्हेज ती भाजी बघ कशी दिसते मस्तपैकी. जास्त काही करायची गरज लागलेली नाही. हे कर ते कर. कांदा टोमॅटो लसूण मिरची आलं कोथिंबीर भाजी लवकर पण यायला लागली. जाऊ बारीक गॅस करायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि भाजी मस्त थोडीफार शिजू द्यायची. वाटते भाजी छान ना. डब्यावाल्या ना माझ्या आजची भाज्या खूप आवडतात. खूप म्हणजे खूप आवडतात. भाजीवर झाकण ठेवते. भांडी पण माझ्याकडे खूप मोठी मोठी आहेत. मोठे मोठे डबे आहेत ना. अशा रीतीने मी आज पहिल्यांदा ब्लॉग बनवलेला आहे. पहिल्यांदा काही चुका झाल्या असतील तर माफ करा. मला सांगा पण तुम्ही कमेंट करून की अशी चुकी झाली तशी चुकी झाली. आता डबे भरेल तेव्हा एक न्यू ब्लॉग बनवेल आणि तुम्हाला पाठवून देईल. तर तुम्ही मला सांगा. आता डबे यायला 10:30 वाजतील. तोपर्यंत मग मी पण आता फ्रेश होते. पाणी भरते. भांडी पडलेली आहेत. भांडी घासते. किचन आवरते. चला बाय.